आता घेतलेला आहे कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे, कारण अजूनही महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला. बघा, महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय हा कधीच आमचा झालेला आहे. या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. जागा वाटपासंदर्भात तिन्ही पक्षाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षांना देखील विश्वासात घेण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला फॉर्म भरायची सुरुवात होईल त्यावेळेला आमची महायुती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसेल. काय नेमका फॉर्म्युला आणि किती जागांची मागणी विशेष करून शिंदेची शिवसेना आता आहे? सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांनी या राज्यामध्ये महायुती ज्या ठिकाणी जास्तीत जास्त होईल त्या ठिकाणी लढण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत. आणि त्यामुळं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नेहमीच म्हणत असतात की जो कार्यकर्ता तुमच्यासाठी सातत्यानं विधानसभेला लोकसभेला राबत असतो, काम करत असतो, त्याची ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले पाहिजे, दिवस रात्र काम केलं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत आणि हे होत असताना आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही आहे. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल सर्वेनुसार त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि मग काही गोष्टी थोड्याफार इकडं तिकडं होतील, एक पाऊल पाठीमागं दोन पाऊल पुढं हे करून आम्ही पुढच्या या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं. नाही, असं माझ्यापर्यंत काय हा फॉर्म्युला आलेला नाही आहे. आता जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर निवडून येण्याची क्षमता असलेले 45 उमेदवार हे शिवसेनेकडे आहेत आणि मग कुठल्या पक्षाला इतर मी कमी लेखणार नाही आहे. यामध्ये माझं मत असं आहे युतीच्या वेळेला की सक्षम उमेदवार ज्या पक्षाकडे असतील, कारण आपल्याला सत्तेवर यायचं आहे, सत्तेवर येत असताना निवडून येण्याचं मेरिट बघितलं पाहिजे आणि त्या प्रमाणात मग सीटचं शेअरिंग झालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये कुठेही दुधात मिठाचा खडा पडेल अशी आम्ही तिन्ही पक्ष वागणार. जर त्या ठिकाणी चर्चा फिसकटली तर मात्र भूमिका काय असणार? स्वतंत्र लढण्याची तयारी शिवसेनेची असणार? अशी वेळ येणार नाही आहे. महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. सगळ्या पक्षाचे नेते, आमचे नेते, पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर असतील, दुसरे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील असतील, नामदार हसनजी मुश्रीफ असतील, हे तिन्ही नेते समजदार आहेत. आमच्या सगळ्या खालच्या फळीमध्ये देखील एकमत झालेलं आहे. सर्वानुमते चांगल्या पद्धतीनं जे उमेदवार निवडून येतील त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल. हसन मुश्रीफ म्हणतात की आम्हाला 25 जागा द्या, एक सुद्धा जागा आम्ही कमी करणार नाही. जर तसं झालं तर तुम्ही 40-41 घेऊन लढा. नाही, मुश्रीफ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे. निश्चितपणे काही वेळेला आपली मागणी असू शकते, पण टेबलवर बसल्यानंतर निवडून येण्याची क्षमता जी काय असेल त्याप्रमाणे ते देखील काही गोष्टीला तयार होतील. आज बैठक हा जागा वाटपांचा तिढा सुटेल. बऱ्यापैकी 2-3 बैठका यामध्ये झालेल्या आहेत. कोल्हापुरात झालेली आहे, नागपूरला झालेली आहे. आज देखील दुपारची बैठक आमची मुश्रीफ साहेबांची आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची माझ्यासोबत आहे. खऱ्या अर्थानं आज बऱ्यापैकी विषय आम्ही संपवू आणि ह्या 2 दिवसामध्ये फॉर्म भरायची ज्यावेळी डेट येईल त्याच्या आत आमचं शेअरिंग झालेलं असेल आणि माहिती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसेल. आजच्या अंतिम आणि निर्णायक बैठक असेल काही याची? उमेदवारांची संख्या आता येताना पाहायला मिळते. कसं नियोजन असणारे आणि बंडखोरी रोखण्यासाठी काय मोठं आव्हान? बघा, आजचा हा मेळावा जो होता तो सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्यासाठीचा होता. जे शिवसैनिक सक्षम आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या बाहेरून आलेल्या उमेदवाराचा बिलकुल विचार आम्ही करणार नाही, कारण शिवसैनिकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी 40 वर्षा पक्ष या ठिकाणी अस्तित्वात ठेवला. पण काही शिवसैनिक इच्छुक असतील आणि त्या ठिकाणी त्यांची निवडून येण्याची क्षमता नसेल तर त्यांना देखील आज या ठिकाणी समजून सांगण्यात आलेलं आहे की निवडून येण्याचा क्रायटेरिया आपण पाहिला पाहिजे. सत्तेवर जात असताना निवडणूक लढवायची म्हणून नाही तर जिंकावी यासाठी लढवायची असती. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी यासाठी आजचा हा मेळावा होता. 2 बैठकीत तुम्ही जागा वाटपाचा प्रस्ताव नेमका किती दिलाय? शिवसेनेला किती जागा पाहिजे? काही गोष्टी आता आपल्याला लवकरच सामोरे येतील, पण निश्चितपणे ज्यांची जेवढी ताकद त्या पद्धतीने त्यांना सीट शेअरिंग होईल आणि त्यापेक्षा किंबहुना काही एखाद्या पक्षाची जागा जर ताकद जर कमी असेल तर त्याची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही 45ची आता आकडा तुमच्या तोंडातून फिगर काय किती नेमकी आकडेवारी? बघा, मी सांगण्यापेक्षा आपण देखील पाहिले, पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे की शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे. बरं, इनकमिंग म्हणजे काय असं तसं नाही आहे. जी निवडणूक लढवून जिंकण्याची क्षमता असलेली ती इनकमिंग आहे. हे जरी असलं तर या ठिकाणी 3 पक्ष आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. मित्रपक्ष नाराज होणार नाहीत, आमचे महायुतीचे पक्ष नाराज होणार नाहीत, या दृष्टीनं आम्ही सर्व काही निर्णय घेऊ.
शिवसेनेचा भगवा ही म्हणण्याची पद्धत आहे. महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. थँक्यू. का बरं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.